आपण मध्ययुगीन काळातील पंचायत बघितली, तर त्याच्यामध्ये कृषी कर्जला तकावी किंवा तगाई म्हणतात हे बघितलं. आणि मोगा म्हणजे सरपंच, प्रांत म्हणजे अमीर, परगणा, अंमलगुजार, शिकदार. आणि हे मध्ययुगीन काळातील पंचायत. संग्रहण म्हणजे 10 गावी, खराटीक म्हणजे 200 गावी, द्रोणमुख 400 गावी, ग्राम 500 कुटुंब. तर आता इथं हा क्वेश्चन आहे आपला मोगा. हा येस. तर इथे आपण बघू शकतो की मोगा सरपंच, परगणा, अंमलगुजार, प्रांत. तर प्रांतला काय आहे तुम्ही सांगा बरं? अमीर आहे, अमीर. आणि शिक म्हणजे तर शिकदार. ओके, इथं आहे ह्याच्यामध्ये बरोबर. पण आता हे 10 गावी, 10 गावींचं मिळून काय बनतं? 500 कुटुंब. 500 कुटुंब म्हणजे ग्राम. 400 गावी म्हणजे द्रोणमुख. येस, करेक्ट. आणि 200 गावी म्हणजे खारवटी. आणि 10 गावी म्हणजे संग्रहण. हे आपण बघितलेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे बघूया. हा क्वेश्चन राज्यसेवा 2022 मध्ये आलेला. मौर्य राज्याच्या प्रशासनात द्वारिक या पदाचा संदर्भ आहे. तर ह्याच्यामध्ये द्वारिक या पदाचा संदर्भ काय म्हणून आहे? तर ह्याच्यामध्ये आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी त्या 18 तीर्थे सांगितलेले आहेत. तर इथे आहे द्वारिक म्हणजे राजघराण्याचा प्रभारी. तर येस, राजघराण्याचा प्रभारी. इथे ऑप्शन 2 बरोबर आहे. आता ह्याचं आपण स्पष्टीकरण वाचूया. कौटिल्य यांचे अर्थशास्त्र, मॅगस्थेनिस यांचे इंडिका व अशोक यांचे अभिलेख यातून मौर्य प्रशासनाची माहिती मिळालेली आहे आपल्याला. तर त्याच्यावरून आपण हे मौर्य प्रशासनात असलेले जे पंचायत राज आहे ते आपण बघतोय. तर रुद्रदामन यांचा जुनागड अभिलेख यासाठी अत्यंत महत्त्वाचा. कौटिल्य यांनी राज्याची 7 अंगे सांगितली. यामध्ये राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सेना व मित्र हे होते. यालाच सप्तांग राज्य सिद्धांत म्हणतात. तर हे जे 7 अंगे सांगितलेले आहेत कौटिल्यांनी, तर त्याला सप्तांग राज्य सिद्धांत म्हटलं जातं. तर कौटिल्य यांनी राज्यव्यवस्थेतील उच्चाधिकाऱ्यांबाबत वर्णन केले आहे. याच्या अर्थशास्त्रात या ग्रंथात या उच्चाधिकाऱ्यांना तीर्थ असे म्हटले आहे. या तीर्थांची संख्या त्यांनी 18 सांगितली आहे. तीर्थ याचबरोबर बऱ्याच ठिकाणी महामात्र किंवा महाअमात्य असाही उल्लेख केलेला आहे. तर इथं आता 18 सांगितलेत, परंतु इथे ह्या बुकमध्ये तर 10च दिलेली आहेत. मंत्री, पुरोहित, द्वारिक, अंतर्विषेक, समाहर्ता, सन्निधाता. सन्निधाता म्हणजे कर गोळा करणारा अधिकारी. प्रदेष्टा फौजदारी कोर्टाचा प्रमुख, नायक, कर्मांतिक, दंडपाल. त्याच्यानंतर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया की मोगल काळात जिल्ह्याचा प्रमुख कोण होता? तर मोगल काळात जिल्ह्याला काय म्हणायचे? तर त्याला सरकार म्हणायचे किंवा जिल्हाच म्हणायचे. आणि त्या जिल्ह्याच्या प्रमुखाला फौजदार किंवा करोरी म्हणायचे. तर ऑप्शन ए बरोबर आहे. ऑप्शन 3 येस. तर इथे दिलेला आहे. येस, मुघल काळात सरकार किंवा जिल्हा आणि जिल्हा प्रमुखाला त्या फौजदार किंवा करोरी म्हणायचे. तर मौर्य काळात प्रांत म्हणायचे आणि जिल्ह्याला अहर, विषय किंवा प्रदेश. आणि त्या जिल्हा प्रमुखाला राजुका आणि प्रदेशिका. तर गुप्त काळामध्ये प्रांत जिल्ह्याला म्हणायचे विषय आणि मंडल, आयुक्ता किंवा विषयपती. तर मुघल काळातील आपण बघितलेलं आहे फौजदार किंवा करोरी. आणि इथं असं ऑप्शन आले की करोरी फौजदार. तर हो, आपण करोरी फौजदारलाच त्यांनी बरोबर दिलेले, तर आपण ते करोरी फौजदार करू शकतो. तर पुढचा प्रश्न बघूया. कौटिल्यांनी सर्व अमात्य मंत्री आणि विभाग प्रमुखांना किती तीर्थ श्रेणीत विभागले आहेत? 18. आपण बघितलं आत्ताच की 18 तीर्थ श्रेणीमध्ये त्यांनी विभागलेलं आहे. आणि त्याला त्यांनी महाअमात्य असाही उल्लेख केलेला आहे. मौर्य काळातील राजव्यवस्था जगातील पहिली धर्मनिरपेक्ष कल्याणकारी व्यवस्था होती असे आर मुखर्जी म्हणतात. तर त्याचा प्रशासकीय प्रमुख हा राजाच असायचा. तर ह्याची माहिती संदर्भ ग्रंथ म्हणजे कौटिल्यांचे अर्थशास्त्र.
या पुस्तकात त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील राज्यव्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तेव्हाची राज्यव्यवस्था त्यांनी 18 तीर्थात विभाजित केली होती. आता हे मौर्य काळातील साम्राज्याचे प्रशासकीय सुविधेकरिता 6 प्रांतात विभाजन करण्यात आले होते. या प्रांतांना डॅश डॅश असे संबोधले जाते. तर हे प्रांत जे आहे तर ते जनपदमध्ये डिवाइड केलेले होते. जसं आपण बघू शकतो साम्राज्य राज्यांमध्ये, प्रांतमध्ये, आणि प्रांत ते 6 जनपदमध्ये डिवाइड केलेले होते. आणि जनपदच्या नंतर ग्राम आणि त्याच्यानंतर प्रदक्षिण. मौर्य प्रशासनाचे जे राजसत्तेचे स्वरूप होते हे एक सत्ताक होते. त्याच्यामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी ज्येष्ठांची परिषद होती. तर त्याच्यामध्ये युवराज, पुरोहित, सेनापती आणि काही विद्वान लोक होते. त्याच्यानंतर राज्याचे अनेक प्रांतात विभाजन करून त्यांचा कारभार राजपुत्रांकडे सोपवला जात असे. पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी होती. प्लिनी या रोमन लेखकाच्या म्हणण्यानुसार चंद्रगुप्ताकडे प्रचंड मोठी सेना होती. तर सैन्याची 6 अंगे होती. त्याच्यामध्ये पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, रथदळ, नौदल आणि वाहतूक एवढे त्याची अंगे होती. सैन्याची व्यवस्था पाहण्यासाठी 6 समित्या होत्या. प्रत्येक समितीमध्ये 5 असे 30 अधिकारी होते. कर हा उत्पन्नाच्या 1/4 ते 1/6 इतका असे. तर कर हा कर घेतल्याच्या नंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार राज्याची 7 जी प्रमुख अंगे होती ती म्हणजे राजा, इथे बघू शकता, राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र. तर आता आपण मौर्य प्रशासनातील महत्वाचे अधिकारी बघूया की सन्निधाता म्हणजे मुख्य खजिनदार अधिकारी, समाहर्ता किंवा संहर्ता कर गोळा करणारा अधिकारी. हे आपण इथे पण बघितलेलं आहे की तर तेच आहे इथे पण अजून वेगळे काही आहेत. अजून 18 होते ना, तर मग जिथे तिथं मिसिंग आहेत ते इथे पण दिसू आहेत, वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण बघूया मौर्य साम्राज्याचे प्रशासकीय विभाग आणि त्याची राजधानी. तर उत्तरापथ त्याची राजधानी होती तक्षशिला. अवंती राष्ट्राची राजधानी आहे उज्जैन. आणि प्राची म्हणजे पूर्व मध्य प्रांत, तर त्याची राजधानी पाटलीपुत्र. आणि कलिंगची राजधानी तोशाली आणि दक्षिणापथची राजधानी सुवर्णगिरी.